नववीमध्ये बाह्य प्रक्रियामध्ये नदी, वारा, सागरी लाटा, भूजल, हिमनदी हे बाह्यकारक आहेत. त्या बाह्यकारकातील सागरी लाटांचे कार्य व भूरूपे यांची प्रतिकृती विद्यार्थिनींनी तयार केलेली आहे. या प्रतिकृतीमध्ये आपणास सागरी लाटांचे कार्यामध्ये तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ यासारखी रचना या प्रतिकृतीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. त्यातून सागरी लाटांचे कार्य जसे वहन, खनन आणि संचयन या कार्यातून तयार होणारी भूरूपे या प्रतिकृतीमधून स्पष्ट होत आहेत. सागरी लाटांच्या संचयन कार्यातून वाळूचा दांडा, खाजण व पुळण यासारखी भूरूपे तयार होतात. त्यांची प्रतिकृती विद्यार्थिनींनी तयार केलेली आहे. या ठिकाणी आपणास खाजण ही प्रतिकृती दिसत आहे. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. त्यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटांच्या या संचयन कार्यातूनच पुळण, वाळूचा दांडा आणि खाजण यासारखी भूरूपे तयार होतात. विद्यार्थिनींनी पुळण, खाजण आणि वाळूचा दांडा यासारखी भूरूपे तयार केलेली आहेत. जेव्हा लाटा किनाऱ्याकडे येतात तेव्हा त्या पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. त्या संचयन केलेल्या भागाला पुळण असे म्हणतात, जे सागराच्या किनाऱ्याजवळ आपणास दिसून येते. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात आणि वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे देखील खनन, वहन व संचयन कार्य असते. ते मुख्यतः वाळवंटी प्रदेशात आढळून येते व ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ते आढळते. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे भूछत्र खडक तयार होते. या ठिकाणी विद्यार्थिनींनी भूछत्र खडक याची प्रतिकृती तयार केलेली आहे. देश आहे हे आपल्याला लक्षात येईल. चला तर मग बघूया. तर बघा, भारताचे शेजारी देश बघण्यासाठी एक ट्रिक्स आहे. श्री बचपन में MBA. श्री म्हणजे कोणता देश? श्रीलंका. वन बांगलादेश. च चीन. प पाकिस्तान. न नेपाळ. मे म्यानमार. यम मालदीव. बी भूतान. अफगाणिस्तान. या छोट्याशा स्ट्रिक्सवरनं आपण आपल्या भारताचे शेजारी कोणकोणते देश आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. चला तर मग पुन्हा सांगा कोणती स्ट्रिक्स आहे? श्री बचपन में MBA. तुमच्या लक्षात आलं? भारताचे शेजारी देश. ओके.
सर्वांना नमस्कार. आज आपण केंद्रशासित प्रदेशाविषयी माहिती घेणार आहोत. केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे. दादी आप जल्दी चल. दादी आप जल्दी चल या वाक्यावरून आपल्याला केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवता येईल. जल्दीचा ज अक्षर घेतलं, जम्मू काश्मीर. त्यानंतर ल चा लडाख. पुढे चंदीगड आणि लक्षद्वीप. अशा रीतीने सोप्या रीतीने आपण हे वाक्य जर पाठ केलं किंवा लक्षात ठेवलं तर आपल्याला भारतातील हे 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात राहणार आहे. मग केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय याबाबत माहिती घेऊयात. केंद्रशासित प्रदेश म्हणजे असा भौगोलिक भाग प्रदेश जो भारताच्या केंद्र सरकारच्या थेट प्रशासनाखाली असतो. म्हणजे या प्रदेशांमध्ये राज्यांप्रमाणे स्वतंत्र राज्य सरकार नसते, काही अपवाद वगळता, आणि या प्रदेशांचा कारभार थेट भारत सरकार करीत असते. केंद्रशासित प्रदेशांची वैशिष्ट्ये. या प्रदेशांचा कारभार राष्ट्रपती मार्फत होतो. केंद्र सरकार उपराज्यपाल किंवा प्रशासक नेमतो. काही केंद्रशासित प्रदेशांना आपले विधानमंडळ असते, जसे की दिल्ली व पुडुचेरी, पण अंतिम अधिकार केंद्र सरकारकडेच असतो. राज्यांप्रमाणे पूर्णतः स्वायत्तता नसते. सध्या भारतातील 8 केंद्रशासित प्रदेश. 1 दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र. 2 पुडुचेरी. 3 लक्षद्वीप. 4 अंदमान आणि निकोबार बेटे. 5 चंदीगड. 6 दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव. 7 लडाख. 8 जम्मू आणि काश्मीर. उदाहरण, दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश असले तरी त्याला स्वतःचे विधानमंडळ आहे, पण पोलीस, जमीन व सार्वजनिक व्यवस्था हे विषय केंद्र सरकारकडे असतात. भारत के पड़ोसी देश, उसके लिए शॉर्ट ट्रिक्स है. श्री बचपन में MBA. श्री से श्रीलंका, ब से बांग्लादेश, च से चीन, प से पाकिस्तान, न से नेपाल, म से म्यांमार, M मालदीव, B भूटान, A अफगाणिस्तान. इयत्ता 9वी. विषय भूगोल. घटक दिशा व उपदिशा. नकाशाची वरची दिशा उत्तर आहे, तर खालच्या बाजूची दिशा दक्षिण आहे. नकाशाच्या उजव्या हाताची दिशा पश्चिम आहे आणि डाव्या बाजूची दिशा पूर्व आहे. भारताच्या उत्तर दिशेला कोणतेही जलाशय नाही. दक्षिणेला हिंदी महासागर आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. 3 बाजूंना जलाशय आहे. उदाहरणार्थ पूर्व, दक्षिण, पश्चिम या 3 बाजूंनी
जलाशयाने वेढलेले आहेत. मात्र उत्तरेला जलाशय नसल्यामुळे भारत द्विकल्पीय प्रदेश आहे. उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान ईशान्य दिशा आहे, तर पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान आग्नेय दिशा आहे. दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यान नैऋत्य दिशा आहे. पश्चिम आणि उत्तर यांच्या दरम्यान वायव्य दिशा आहे. अशा रीतीने दिशा व उपदिशा यांचा आपण अभ्यास केला. भारताला एकूण 7,500 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ज्वालामुखी ही घटना समजावी यासाठी ज्वालामुखीच्या प्रतिकृतीचा वापर केलेला आहे. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे होते. शीघ्र भूहालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखी घडून येत असतात. या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक दाखवून रस बाहेर पडतानाची प्रतिकृती दाखवलेली आहे. पृथ्वीच्या प्रारंभातून तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे 2 प्रकार पडतात. एक केंद्रीय ज्वालामुखी, 2 उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेल्या लाव्यारस या नलिकेच्या मुखाभोवती बसतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा व टांझानियातील किलिमांजारो पर्वत होय. उद्रेक होताना लाव्यारस ज्यावेळी एखाद्या नलिकेच्या ऐवजी अनेक स्तरांमध्ये बाहेर पडतो तेव्हा त्याला ध्रुवीय ज्वालामुखी असे म्हणतात आणि त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. उदाहरणार्थ भारतातील पठाराचे पठार होय. आता आपण उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार अभ्यासणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहे. जागृत ज्वालामुखी, 2 सुप्त किंवा निद्रस्त ज्वालामुखी, 3 मृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील दुसरा प्रकार काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटली, व्हेसुवियस, अलास्कातील काटमाई, तर भारतातील बॅरन बीट होय. प्रकार तिसरा, ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही
म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजरो ज्वालामुखी होय. आता आपण ज्वालामुखीचे काय काय परिणाम होतात ते अभ्यासणार आहोत. ते पुढील प्रमाणे दिलेले आहेत. चला तर मग परिणाम बघूयात. एक, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. 2, महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. 3, ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. पुढे बघूया. चौथा परिणाम, शिलारसामुळे किंवा लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. पाचवा परिणाम, ऋतुज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे सरोवरे निर्माण होतात. 6वा परिणाम बघूया. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. पुढे बघूया. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवीन भूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. आज आपण भारताचे स्थान व विस्तार अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी ध्वज बघा आणि ओळखा पाहू. त्यासाठी काही विधाने दिलेली आहे. जागतिक लोकसंख्येत दुसरा क्रमांक, मसाल्यासाठी जगप्रसिद्ध, क्रिकेट लोकप्रिय खेळ, कोणता देश? तर भारत. अगदी बरोबर. तर भारताचे स्थान व विस्तार आज आपण अभ्यासणार आहोत. देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक आणि भारताच्या राजधानीचे नाव आहे नवी दिल्ली. आपण नकाशाच्या आधारे भारताचे स्थान व विस्तार अभ्यासणार आहोत. चला तर मग. तर भारत देश आशिया खंडामध्ये आहे. भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत हा देश आहे. भारताचे अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार आपण बघणार आहोत. भारताचे अक्षवृत्त विस्तार आहे 7°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त व 68°7' पूर्व ते 57°25' पूर्व रेखावृत्त. या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या दरम्यान भारत आहे. तर भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक इंदिरा पॉइंट आहे, जे दक्षिणेकडे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. नकाशाच्या आधारे भारतातील जलाशय व शेजारील देशांचा आपण अभ्यास करणार आहोत. भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ हे देश आहेत, तर पूर्वेला भूतान, बांगलादेश, म्यानमार हे देश आहेत. तर वायव्य दिशेला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे 2 देश आहेत. भारताच्या 3 बाजूला जलाशय आहे.
भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारताच्या 3 सीमा किंवा 3 बाजू या जलाशयाने वेढलेल्या आहेत व एक बाजू जमिनीने वेढलेली आहे. त्यामुळे भारताला द्वीपकल्प असे म्हटले जाते.